तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बिगेस्ट गुड न्यूज आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेज ऍड होणार आहेत. सोबतच ते गव्हर्नमेंट कॉलेज याच वर्षी ऍड होणार का? आणि जर हे सर्व गव्हर्नमेंट कॉलेज ऍड झाले तर कट ऑफ मध्ये किती चेंज पाहायला मिळणार? काय खूप जास्त कट ऑफ कमी जाणार आहे आणि कोणाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे? तर आपण प्रॉपरली डिस्कस करूया. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहाल आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर बघा, बिगेस्ट गुड न्यूज, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफिशियल GR रिलीज. 18 BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेज. मोठी घोषणा, अधिक जागा, अधिक संधी. तर तुम्ही ऑन द स्क्रीन इथं पाहू शकता. त्यानंतर बघा 2 नंबरवरती आहे की मोठ्या घोषणा. बघा, 8 गव्हर्नमेंट GNM कॉलेजचे BSc नर्सिंग मध्ये अपग्रेडेशन. त्यानंतर 5 एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजची सीट कॅपॅसिटी 50 वरून 100 वरती आली. त्यानंतर बघा नंबर 3, 10 न्यू गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची अप्रुव्हल. ही सर्व माहिती अधिकृत शासन निर्णय GR मध्ये नमूद आहे. 3 नंबरवरती की 8 GNM कॉलेजचे अपग्रेडेशन. खालील 8 गव्हर्नमेंट GNM कॉलेजला BSc नर्सिंग कॉलेजमध्ये अपग्रेड केले जाणार आहे. नंबरवरती आहे बघा, 1 नंबरवरती इथं आहे मुंबई GT हॉस्पिटल, नंबर 2 वर आहे ST हॉस्पिटल मुंबई, त्यानंतर 3 नंबरवर आहे धुळे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर अंबाजोगाई, त्यानंतर अकोला, नागपूर, सांगली. तर बघा, असे हे 8 GNM कॉलेजचे अपग्रेडेशन खालील 8 गव्हर्नमेंट GNM कॉलेजला BSc नर्सिंग कॉलेजमध्ये अपग्रेडेशन केले जाणार आहे. तर तुमच्यासाठी ही खूपच आनंदाची न्यूज आहे. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या व्हिडिओवरती एक टार्गेट ठेवलेला आहे 500 प्लस लाईक, त्यानंतर 1 लाख प्लस हाईप या व्हिडिओवरती कंप्लीट झाले पाहिजेत. तर हे टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर हे टार्गेट तुम्ही नक्की पूर्ण करा. त्यानंतर बघा समोर आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये 100 सीट असणार. बघा, हे जे 8 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना, तर यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये 100 सीट असणार. 5 एक्झिस्टिंग कॉलेजची सीट कॅपॅसिटी डबल. बघा, पूर्वी प्रत्येकी कॉलेजमध्ये 50 सीट असायचे. आता बघा, प्रत्येकी कॉलेजमध्ये 100 सीट राहतील. या 5 कॉलेजमधून एकूण 250 ऍडिशनल गव्हर्नमेंट सीट्स वाढणार. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे 6 नंबरवरती की स्टुडंटला याचा मोठा बेनिफिट. मोठा बेनिफिट काय आहे? तर बघा, 1 नंबरवरती आहे गव्हर्नमेंट सीट्स मोठ्या प्रमाणात वाढणार, त्यानंतर अधिक ऑप्शन्स मिळणार, त्यानंतर कट ऑफ कमी होण्याची शक्यता, त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध होणार, त्यानंतर 5 नंबर आणि 6 नंबर तुम्ही ऑन द स्क्रीन इथं पाहू शकता. समरी, 8 GNM कॉलेज अपग्रेड, 100 सीट्स, प्रत्येक कॉलेजमध्ये 100 सीट्स, त्यानंतर कॉलेज सीट्स डबल, 50 वरून 100 बरोबर 250 अतिरिक्त सीट्स, त्यानंतर 10 न्यू कॉलेजमध्ये 100 सीट्स प्रत्येक कॉलेज. बघा, प्रत्येक कॉलेजमध्ये 100 सीट्स असणार. या निर्णयाचा कट ऑफ वर काय परिणाम होणार? नवीन शासकीय BSc नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाल्याने एकूण सीट्स मध्ये मोठी वाढ होणार. वाढणाऱ्या शासकीय BSc नर्सिंग सीट्स 2050 सीट्स. त्यानंतर कट ऑफ कमी होण्याची प्रमुख कारणे काय आहेत? तर बघा, तुम्ही इथं ऑन द स्क्रीन पाहू शकता की शासकीय महाविद्यालयाची संख्या वाढणार, एकूण सरकारी सीट्स मध्ये 2050 ची वाढ, त्यांना जास्त पर्याय उपलब्ध होणार. प्रत्येक जिल्ह्यात क्षेत्रात नवीन महाविद्यालय, त्यानंतर स्पर्धा प्रमाणात कमी होऊन प्रवेशाची शक्यता वाढणार. तर अशा प्रकारे कट ऑफ कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. अशा प्रकारे हे तुमच्यासाठी बिगेस्ट न्यूज आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि हा या व्हिडिओवरती जे टार्गेट दिलेलं आहे हे टार्गेट नक्की पूर्ण करा. थँक्स.